मतदान ते निकाल याची A to Z माहिती फक्त व्हायरल इंडियावर। महाराष्ट्रात मतदान हे 4 टप्प्यात होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 11 एप्रिलला वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या 7 मतदारसंघामध्ये 11 एप्रिलला मतदान होणार आहे। त्यानंतरचा दुसरा टप्पा 18 एप्रिल, याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या एकूण 10 मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होईल। त्यानंतरचा तिसरा टप्पा, याचं मतदान 23 तारखेला होणार आहे, म्हणजे 23 एप्रिलला जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले याच्यामध्ये सर्व मिळून मतदारसंघ आहेत 14 आणि याचं मतदानाची तारीख आहे 23 एप्रिल, म्हणजे तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे। त्यानंतर शेवटचा आणि चौथा टप्पा, याचं मतदान 29 एप्रिलला होणार आहे। याच्यामध्ये एकूण 17 मतदारसंघ आहेत, ते पुढील प्रमाणे: नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिर्डी आणि शिरूर याचं मतदान 29 एप्रिलला शेवटचा टप्पा आहे आणि 17 मतदारसंघातलं हे एकूण मतदान आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व 4 टप्प्यातल्या निवडणुकींचा महाराष्ट्रासह देशभरातला निकाल हा 23 मेला लागणार आहे। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।